राम हे सर्वांचे दैवत आहेत. अनेक इतिहासाचे पुरावे त्याच्या बाबतीत आहेत आणि आज राम मंदिर अयोध्यासारख्या ठिकाणी परत एकदा स्थापन होते. ही कौतुकाचं आहे, सर्वांच्या श्रद्धेचं स्थान आहे आणि मी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. आरक्षणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या वादळ सुरू आहे. नवीन वर्षामध्ये ज्या पद्धतीनं जरांगे यांनी सांगितलं की डेडलाईन दिली 20 तारखेची, अल्टिमेटम दिलेलं आहे. तुम्ही वारंवार जाऊन भेटून आलेला आहात आणि आत्ताची मी 2007 पासून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे आणि कशा पद्धतीने आरक्षण आपण देऊ शकतो, कशा पद्धतीने आरक्षण बसू शकते, ही नेहमी वेळोवेळी माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे. मनोज जरांगे पाटील आणि सरकार त्यांच्यात नेहमी चर्चा चालू आहे, बोलणी चालू आहेत, म्हणून मला त्याच्यावर काय भाष्य करायचं नाही आहे. पण माझं स्पष्ट मत आहे की आरक्षण तुम्ही कशा पद्धतीने देऊ शकता. ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने तुमचं आरक्षण हे रद्द केलेलं आहे मराठा समाजाचं, तर ते सामाजिक मागास सिद्ध करणं असेल किंबहुना अनेक वेगवेगळे त्याचे पॅरामीटर आहेत, हे स्पष्ट सरकारने समोर सांगायला पाहिजेत. म्हणून परवासुद्धा मी ट्विट केलं की तुम्ही ज्या पद्धतीने आरक्षण देतो म्हणताय पण ते कसं देणार हे क्लिअर करावं. असं माझं स्पष्ट मत आहे आणि भावना आणि न्यायिक याचा समतोल साधून या गरीब मराठ्यांना न्याय मिळावा ही माझी अपेक्षा आहे. भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे. काय नेमके कशाची लोकसभेच्या संदर्भातली यावेळी महिनाभरात आचारसंहिता लागेल असं वाटतंय. प्रामुख्याने स्वराज्य हे विधानसभा हे आमचा फोकस आहे. लोकसभेत काय निर्णय घ्यायचा आहे हे आजही लाईन ठरलेली नाही आहे, पण अजून थोडा वेळ आहे हातात आणि आपण ते निर्णय घेऊ. म्हणजे आता ते विषय तेच प्रश्न आहेत आणि मी माझ्या जी काय माझी भावना आहे ती मी स्पष्टपणाने बोललो. जरांगे पाटलांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर काय तुम्ही त्यांना सल्ला द्याल किंवा समाजाला आव्हान कराल? त्यांना जे काय बोलायचं मी बोललो आहे, जे काय मला आत्ता स्पष्ट बोलायचं तेही सांगितलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.